एक सांगा मला, तुम्हाला असं कधी झालं आहे का, की जिंकल्यानंतरही मन दुःखी झालं? युधिष्ठिराच्या आयुष्यात तसंच घडलं. 18 दिवस युद्ध चाललं. तो जिंकला, राजा झाला. तरीही सिंहासनावर बसताना त्याच्या डोळ्यात अश्रू होते. का? तेच आज आपण जाणून घेणार आहोत. जय श्रीकृष्ण मित्रांनो, आपण सुरू करत आहोत महाभारत. महाभारत झाल्यानंतर काय काय घडलं याबद्दलची नवी मालिका. महाभारत आपण सगळ्यांनी टीव्हीवर, यूट्यूबवर पाहिलं आहे किंवा कुणाकडून तरी ऐकलं आहे. कृष्ण, अर्जुन, कर्ण, कुरुक्षेत्राचे युद्ध हे सगळं आपल्याला माहीत आहे. पण युद्ध संपल्यानंतर काय घडलं हे फार कमी ठिकाणी सविस्तर सांगितलेलं जातं. म्हणूनच ही नवी मालिका सुरू केली आहे. आजच पहिल्या भागात युद्धानंतर हस्तिनापुरात काय घडलं, धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांच्या आयुष्यात पुढे काय झालं हे आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. युधिष्ठिर राजा झाला, पण तो आनंदी नव्हता. युद्ध जिंकल्यानंतर उत्सव साजरा होतो, जल्लोष होतो, लोक आनंद व्यक्त करतात. पण हस्तिनापुरात तसं काहीच झालं नाही. कारण युद्धभूमीवर जे घडलं होतं ते विसरणं अशक्य होतं. ज्या भीष्म पितामह यांनी युधिष्ठिराला लहानाचं मोठं केलं, ते बाणाच्या शय्येवर वेदना सहन करत पडले होते. ज्या द्रोणाचार्यांनी पांडवांना धनुर्विद्या शिकवली, ते मृत्युमुखी पडले होते. कर्ण, जो कौरवाच्या बाजूने लढत होता, तो प्रत्यक्षात युधिष्ठिराचा मोठा सख्खा भाऊ होता. कुंती मातेने हे रहस्य आयुष्यभर लपवून ठेवलं. युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिराला कळलं की आपल्या हातूनच आपल्या भावाचा मृत्यू झाला. आता सांगा, अशा परिस्थितीत एखाद्या माणसाला आनंद होईल का? युधिष्ठिर रडत होता, कारण विजयाची किंमत त्याला पूर्णपणे समजली होती. एक क्षण विचार करा, जर तुम्ही धृतराष्ट्राच्या जागी असता तर? त्यांची 100 मुलं होती, पण युद्धानंतर एकही जिवंत राहिलं नाही. धृतराष्ट्र जन्मतः आंधळा होता. त्याने आपल्या मुलाचे चेहरे कधीच पाहिले नव्हते, फक्त त्यांचे आवाज ऐकले होते, त्यांचा स्पर्श अनुभवला होता. आणि आता ते आवाज कायमचे शांत झाले होते, ते स्पर्श कायमचे हरवले होते. युधिष्ठिर धृतराष्ट्राची खूप काळजी घ्यायचा, त्यांना राजासारखा सन्मान द्यायचा, दररोज त्यांची भेट घ्यायचा. पण पोटच्या मुलाशिवाय एखाद्या बापाला कोणताही सन्मान अपुरा वाटतो. रात्री धृतराष्ट्र रडायचा, गांधारी त्याच्या शेजारी शांत बसून राहायची. एक दिवस धृतराष्ट्र युधिष्ठिराला म्हणाला, बाळा, आता मला इथे राहायचं नाही, मला वनात जायचं आहे. हे ऐकून युधिष्ठिर चकित झाला. तो म्हणाला, काका, तुम्ही इथेच राहा, मी तुमच्या सेवेमध्ये काही कमी पडू देणार नाही. पण धृतराष्ट्र शांतपणे म्हणाला, नाही बाळा, ज्या घरात माझी मुलं नाहीत त्या घरात राहणं मला जड जाते. मला वनात जाऊन तपश्चर्या करायची आहे.
उरलेलं आयुष्य शांतपणे जगायचं आहे. तेव्हा गांधारी आणि कुंती म्हणाल्या, आम्हीही तुमच्या सोबत येणार. हे ऐकून युधिष्ठिराच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्यांना थांबवणं आता शक्य नव्हतं. ते तिघे निघून जात असताना युधिष्ठिर राजवाड्याच्या दरवाजात उभा राहून त्यांच्याकडे पाहत राहिला. शेवटी त्याची आई जात होती. त्या क्षणी तो पूर्णपणे असहाय्य झाला होता. वनात गेल्यानंतर धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती तपश्चर्येत मग्न झाले. त्यांनी साधं जीवन अंगीकारले. त्यांनी सतत देवाचं नामस्मरण सुरू केलं. अशा प्रकारे त्यांचं आयुष्य शांतपणे पुढे जात होतं. काही काळानंतर युधिष्ठिराने त्यांना भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. तो वनात पोहोचला, पण आश्रम रिकामा होता. तेव्हा त्याला एक साधू भेटला. साधूनं त्याला सांगितलं की काही दिवसापूर्वी जंगलात भीषण आग लागली होती. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. ते शांतपणे बसून राहिले आणि त्या अग्नीत त्यांनी देह त्यागला. हे ऐकताच युधिष्ठिर मटकन जमिनीवर बसला. त्याला काही सुचत नव्हतं. तो खूप रडत होता. त्याला आईचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही. तिच्याशी शेवटचं बोलताही आलं नाही. मित्रांनो, हे ऐकल्यावर आपल्या आईची आठवण नक्की येते. आई आपल्या सोबत असेपर्यंत तिच्यासाठी वेळ काढा. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच तिच्यावर प्रेम करा. या सगळ्या घटनांमधून युधिष्ठिराने एक मोठा धडा शिकला. तो राजा झाला होता. त्याच्याकडे महासत्ता होती. अभूतपूर्व असं वैभव लाभलं होतं. पण त्याने एक गोष्ट ठरवली, मी राज्य करेन, पण सत्तेचा गुलाम होणार नाही. तो रोज प्रजेमध्ये जायचा, लोकांच्या समस्या ऐकायचा, त्यांच्याशी माणुसकीनं वागायचा. तो फक्त राजदरबारात बसणारा राजा नव्हता, तो लोकांमध्ये मिसळणारा राजा होता. म्हणूनच युधिष्ठिराला धर्मराज म्हटलं जातं. फक्त नावामुळे नाही, तर त्याच्या आचरणामुळे. या कथेद्वारे आपण पाहिलं की युद्ध जिंकल्यानंतरही युधिष्ठिर का रडत होता. धृतराष्ट्राने सगळं सोडून वनात जाण्याचा निर्णय का घेतला. कुंती माताचा शेवट कसा झाला आणि जंगलात नेमकं काय घडलं, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्यासारखीच होती. त्यांनाही राग यायचा, त्यांनाही दुःख व्हायचं, त्यांच्याकडूनही चुका व्हायच्या, पण ते पुन्हा उभे राहिले. आपणही तसंच उभं राहायचं. हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमचा अशा मित्राला नक्की पाठवा ज्याला महाभारत ऐकायला आवडतं. आणि कमेंटमध्ये सांगा या कथेतला कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त भावला. धृतराष्ट्र, युधिष्ठिर की कुंती माता? पुढच्या भागात आपण पाहणार आहोत गांधारीचा शाप आणि यादव कुळाचा विनाश. तोपर्यंत जय जय श्रीकृष्ण.